महायुती सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला शनिवारी सुरुवात झाली। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च 2025 पर्यंत तरतूद करण्यात आली असून रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा करण्यात आले आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्या भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा केले जातील। ज्यांचे आधार लिंक आहे त्यांनाही पैसे मिळतील। 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या भगिनींना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळतील असे सांगून राज्यातील महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेतून मिळणारा पैसा महिला आपल्या मुलांना निरोगी ठेवण्यासाठी, चांगले शिक्षण शिकवण्यासाठी आणि इतर कामांवर खर्च करतील। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानसभेतील नागपूर दक्षिण पश्चिमेचे आमदार आहेत। यापूर्वी ते नागपूर महानगरपालिकेचे महापौरही राहिले आहेत। त्यांनी 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या 44व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले आणि राज्याला विकसित राज्य बनवण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि आजही उपमुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत। लाडकी बहीण योजनेचा आम्ही शुभारंभ केला आणि शुभारंभानंतरचा पहिला कार्यक्रम स्वराज्याच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये होतो आहे आणि 50,000च्या वर आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। एक अशी म्हण आहे, जाको राखे साईया मार सके ना कोय, म्हणजे ज्याच्या मागे साई त्याला कोणी मारू शकत नाही। आता आम्ही असं म्हणतो, ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही। एवढ्या बहिणी एकत्रित झाल्यानंतर आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आता अशी कवचकुंडलं उभी राहिली आहेत की यांची सेवा करण्याकरता आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही। खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आमच्या महिलांकेंद्रित अशा प्रकारच्या योजना या सातत्याने आपण सुरू केल्या, कारण देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं, भारताला गरिबीतनं मुक्त करायचं असेल, विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षम करावं लागेल, महिलांना मुख्य धारेत आणावं लागेल, महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करावं लागेल, महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी अर्थव्यवस्था तुम्हाला संचालित करावी लागेल, तरच विकसित भारताचा आपला जो स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू शकू। आणि त्याची सुरुवात माननीय मोदी साहेबांनी देशात केल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महिला केंद्रित धोरणाची सुरुवात आम्ही केली। मग लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्यामध्ये घरी मुलगी जन्माला आली तर ती 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये द्यायचे। आमच्या महिलांना एसटी मध्ये 50% मध्ये प्रवास करण्याकरता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्यात आला। भगिनींनो, तुमची शक्ती काय आहे बघा, 50% एसटीचा प्रवास दिला तर इतक्या भगिनींनी प्रवास केला की नुकसानीत असलेली एसटी नफ्यामध्ये आली आणि आता त्या ठिकाणी एसटीला फायदा होतो आहे आणि महिलांचा देखील कॉन्फिडन्स वाढलाय। त्या आता आपल्या घरी घरच्या पुरुषांना सांगतात, तुम्ही जर तालुक्याला जिल्ह्याला गेलात दुप्पट पैसा खर्च होतो, प्लस तुम्ही काहीतरी चैन त्या ठिकाणी करून येता, मी गेली अर्ध्या पैशामध्ये जाऊन येते आणि पैसे वाचवते, त्यामुळे तुम्ही घरी बसा आणि मला जाऊ द्या। हा कॉन्फिडन्स आज आमच्या महिलांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। आमच्या मुलींकरता शिंदे साहेबांनी आज या ठिकाणी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना। आज खऱ्या अर्थानं
उद्या रक्षाबंधनाचा दिवस आहे. रक्षाबंधनामध्ये भाऊ तर ओवाळणी टाकतीलच, पण हे तुमचे राज्यातले जे भाऊ आहेत हे दर महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळणी टाकणार आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही. मी केवळ तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय. काही सावत्र भाऊ देखील आहेत. ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन प्रयत्न केला लाडकी बहीण योजना थांबवायचा. कोर्टाने सांगितलं नो, आम्ही थांबवणार नाही, लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील. मग त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, पण मी जसं सांगितलं ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी इतका थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काल 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये, भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पोचलेले आहेत आणि लवकरच अजून 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये ते जातील. आम्ही कुठल्याच बहिणीला वंचित राहू देणार नाही. मग आता या सावत्र भावांनी पोपटासारखं सांगणं सुरू केलं की हे तर इलेक्शन पुरतं आहे, इलेक्शन झालं की थांबेल. आम्ही त्यांना बजेटच दाखवलं. अरे बजेटमध्ये पूर्ण वर्षभराचे पैसे आम्ही ठेवलेले आहेत आणि परत पुढचं बजेट तुमच्याच आशीर्वादाने बांधू, त्यामुळे पुन्हा एकदा वर्षभराचे पैसे ठेवू. जर कायद्यामध्ये एकत्र 5 वर्षाचे पैसे ठेवता आले असते तर ते देखील आम्ही ठेवले असते, कारण आमच्या लाडक्या बहिणींकरता हे पैसे आहेत. पण काळजी करू नका. आणि तुम्ही बघा हे ज्या प्रकारे बोलतायत, उद्या चुकीनं जर हे सत्तेमध्ये आले तर पहिलं काम काय करणार, लाडक्या बहिणींचं अनुदान हे थांबवणार. पण काळजीचं कारण नाही. तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आणि हे सरकार आल्यानंतर तुमचे पैसे असेच अबाधित त्या ठिकाणी सुरू राहणार.